मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। नंदुरबारमधील माळेवाडी परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। याची काही दृश्य देखील कैद झाली आहेत आणि या दगडफेकीमध्ये काही नागरिक देखील जखमी झाल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। दरम्यान या परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कसून प्रयत्न सुरू आहेत। तर नंदुरबारच्या माळेवाडी परिसरामध्ये हा मोठा वाद पाहायला मिळाला। 2 गटामध्ये ही हाणामारी आणि दगडफेक झाली आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। नंदुरबारमधील माळेवाडी परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। याची काही दृश्य देखील कैद झाली आहेत आणि या दगडफेकीमध्ये काही नागरिक देखील जखमी झाल्याचं या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान या परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे कसून प्रयत्न सुरू आहेत। तर नंदुरबारच्या माळेवाडी परिसरामध्ये हा मोठा वाद पाहायला मिळाला। 2 गटामध्ये ही हाणामारी आणि दगडफेक झाली आहे। दगडफेक झालेली आहे। या ठिकाणी गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 2 गटामध्ये नंदुरबारमधील माळेवाडी परिसरामध्ये ही दगडफेक झालेली आहे। या ठिकाणी गाड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दगडफेकीमध्ये 2 गटामध्ये हा वाद पाहायला मिळाला आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळते आहे। दरम्यान या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम केलं जात आहे। त्या दगडफेकीमध्ये जे जखमी झालेले आहेत त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मात्र संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे। त्या दगडफेकीमध्ये जे जमाकडून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। त्याचबरोबर इथं उभ्या असलेल्या गाड्यांचे देखील नुकसान या जमावातील काहींनी केलेलं आहे। मात्र संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। नंदुरबारमधील माळेवाडी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 2 गटामध्ये आधी वाद आणि त्यानंतर त्याचं